केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव, कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, पंखाच्या फडतकारी उद्धरोणी नेली घारी. वाक्य संपल्यावर टाकायचं, वाक्य संपल्यावर थाप टाकायचं. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा, ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव, पांडुरंगा करू प्रथम करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, करो प्रथम, दुसरे चरणासंता. पोरं शांत ठेवायला बाजूला बसवा. एकत्रित 4 झाले. पाचवं बाजूला ते 2 तास ते दिसतात मला. ते लहान लेकरं म्हणतोय लहान, बाजूला बसवा. बाजूला बसवा ना, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती पायी माझे दंडवते, पायी माझे दंडवते, पायी माझे दंडवते, पायी माझे दंडवते. आले चित्त जडो नामी, सर्व काही आले चित्त जडो नामी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो अक्षणी हत्ती भाविका. वाक्य संपल्यावर टाकायचा ता, त्याला ता म्हणतात, त्याला नाही काय असं त्याचं नाव ता आहे, पण वाक्य संपलं पाहिजे. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, करो गणनाथा, प्रथम नमन करो गणनाथा. उमा शंकराची आस्था, उमा शंकराची आस्था, उमा शंकराची आस्था, उमा शंकराची आस्था. चरणावरी ठेवणी माथा, चरणावरी ठेवणी माथा, चरणावरी ठेवून या माता, चरणावरी ठेवून या माता. साष्टांगी आता दंडवत, साष्टांगी आता दंडवत, साष्टांगी आता दंडवत, साष्टांगी आता दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी माता, साष्टांगी आता दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, मा शंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माता, साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत.
आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरेचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. भगवान ज्ञानेश्वर महाराज महाराज भगवान की जय. गणपती बाप्पा देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा, ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचं महत्व सांगणारा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. इथल्या टिळक मित्र मंडळाच्या वतीनं सर्व मंडळांनी मला दिलेलं निमंत्रण, त्यात धनंजयजी सोलापुरे, योगेश पडसे आणि त्यांचे सर्व मित्र, या सर्वांनी केमकराच्या वतीनं निमंत्रण दिल्यामुळे पुन्हा इतिहास घडला. 30 वर्षांनी केमकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. एक आमचे डॉक्टर करंदीकर, त्यांच्या जीवनात जो इतिहास घडला ते गाव केम आहे. नाही तर इंजेक्शन, गोळ्या, औषधं, रोग्यांची सेवा एवढंच होतं त्यांचं. पण ते माझ्यासोबत इथे आले, गळ्यात टाळ घेऊन उभे राहिले 30 वर्षापूर्वी. तिथून त्यांना जी परमार्थाची आवड निर्माण झाली, पुढे आमचे डॉक्टर साहेब थोर प्रवचनकार झाले. हा इतिहास केममध्ये घडला. ते आज इथे उपस्थित आहे. जमजाळ आहे, मंडाभाऊ आहे, सोबतचे सगळे आहे. ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असायचा कुर्डवाडीचे भगवंतराव जमजाळ, ते गेले पण त्यांचे चिरंजीव आले. इथे आल्या आल्या उत्तरेश्वर दरबारात तिथल्या पुजारी मंडळींनी आमचं स्वागत केलं. इथल्या सगळ्या कौसल्यामाईनं ओवाळलं. इथं आल्यावर उत्तरेश्वर संस्थांच्या वतीनंही स्वागत झालं, टिळक मित्र मंडळाच्या वतीनंही स्वागत झालं आणि संप्रदायाप्रमाणे तेही स्वागत झालं. या संबंधाने उपस्थित पूजने महात्मेजी, त्यांनाही नमस्कार करतो. थोर मृदंगाचार्य महाराज, तुम्हालाही नमस्कार. या महिन्यात 2-3दा आमच्या मागं लागलेले हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, पाठीमागचे टाळकरी, इकडचे टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम अशीच ठेवायची 9:30 पर्यंत. तुम्हालाही नमस्कार. शूटिंगवाले तुम्हालाही नमस्कार. 39 वर्षे झाले टिळक मित्रमंडळाचं हे पारमार्थिक कार्य चालू आहे. 35 वर्ष अखंड सेवा आहे. त्यांची दखल करमाळा पोलीस स्टेशनच्या द्वारा घेण्यात आली. त्यांना पुरस्कारही मिळाला. सामाजिक कार्य म्हणून त्यांच्या कार्यालाही धन्यवाद. त्या टिळक मित्रमंडळाच्या वतीनं आणि इथल्या संस्थांच्या वतीनं अतिशय सुंदर नियोजन केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही, म्हणून संयोजकाला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून संयोजकाच्या आणि केमकराच्या वतीनं
श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल 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 आपले महादेव टेकडीचे महात्मे आपल्या सोबत असायचे, ते गेले. आम्ही लहान असताना केम नागपूरला गाजलं होतं गायन कलेमध्ये. ते केमचे नागा. बस आडनाव माहिती नाही आम्हाला, बस. पण केमचे नागा अख्ख्या नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध होते. अरे गेलेल्या व्यक्ती येत नाही, पण अशा वेळेला त्यांच्या आठवणी येतात. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है, म्हणून स्मरण केलं. विठ्ठल सगळीकडे गणेश उत्सवाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर नाही, डॉक्टर साहेब भारतभर चालू आहे. ते लेकरू खाली बसून द्या, मावशी आल्यापासून ते खेळतंय. तुम्हाला नाही त्याचं वाटत काही, पण शेजाऱ्यांचं नुकसान होते. बाबा 30 वर्षांनी आला आणि हा कार्यक्रम बंगल्यावर करायचा खेळण्याचा. हे एवढा आटापिटा श्रवणासाठी केला लोकांनी, समजून घेणे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान महाराष्ट्रभर नाही, भारतभर चालू आहे. गणपती उत्सव उद्या विसर्जन आहे. पण काय, क्वचित नसीबवान गणपती आहे, त्यांना सध्या चांगलं ऐकायला मिळतं. अरे नाही तर सगळे गणपती विसर्जनाचीच वाट पाहतात बसल्यापासून. सगळे गणपतीची प्रार्थना करतात, पण सध्याचे गणपती उंदराची प्रार्थना करतात की मला भक्ताच्या संकटातून वाचवा. अरे वाजत गाजत आणतात, डीजे लावून आणतात, मिरवणूक काढतात, ब्राह्मण मंडळीला बोलून मंत्र, पुष्पांजली, माझी स्थापना, नंतर आरती होते. आणि आरती झाल्या झाल्या मला विचारलं जातं, मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. काय म्हणत असेल गणपती, लेका तुम्हीच कुरडू वाढवून आणला रे, बसवला आणि बसल्या बसल्या विचारता अंगणों में तुम्हारा क्या काम है. अरे गणपतीला जर आम्ही देव समजत असेल तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाचे तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आम्हाला आवडतं ते करणं ही भक्तीच आहे. पण डॉक्टर साहेब याचं नाव गोचिडी भक्ती. गोचिडी नाथ बाबाला येतात, गोचिड आवडे मसी पण गोचिड नावडे तिसी. मराठी कळती ना? खरं सांगा, गोचिडाला म्हैस आवडते का म्हशीला गोचिडी? इमानदारीने बोला. म्हशीला विचारा, ती म्हणते काय करू महाराज, ते अशा ठिकाणी चिकटलं, मलाही तोडून फेकता येत नाही, मालकही लक्ष घालत नाही. म्हशीला आवडत नाही. गोचिड्याला विचारा, गोचिडा
तू कधी जाणार आहे? तो म्हणला मेलो तरी जाणार नाही, मस्त मजा आहे. म्हणजे गोचिडाला म्हैस आवडते, म्हशीला गोचिड आवडत नाही. तसं आम्हाला आवडतं ते करणं ही गोचिडी भक्ती आहे. म्हणून देवाला आवडतं ते आवडे देवासी तो एका प्रकार प्रमाण होऊन गेलं. गणपती विघ्नहर्ता देव आहे. एखाद्या घरामध्ये जर 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी केल्या जातं. मोठा भाऊ बुलेट घेतो, 2 नंबरचा राजदूत घेतो, 3 नंबरच्याची हिरो होंडा असते, धाकट्याची सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. वाहन सांगतो, वाहन मम्मीचा वाघ, पप्पाचा बैल, भैयाचा मोर आणि गणपतरावचा उंदीर. घरी गेल्यावर डोकं चालवा, यांचं जमतं का? एका घरातल्या मोटरसायकली सांगितल्या मी. अरे कायम पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे डॉक्टर साहेब, डोक्यावर गंगा, दोघीची भांडणं आहे. गंगा गौरी दोघी भांडवी. मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता, नामचंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. हे त्याचं उत्तर आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आरती सर्वांना पाठ आहे, पण आम्ही समजतो तेवढी सोपी नाही. इथं जेवढे बसले डॉक्टर साहेब त्या सर्वांना ही आरती माहिती आहे. इकडे बरं आहे, पण मुंबईला आता खंडणी आहे गणपती उत्सवाच्या. बरमोडा घालून 5-50 पोरं येतात. वर्गणी हादरून धरते घराला. काय कशाची? गणपती उत्सव किती आहे? 5,000. एवढं कसं काय? महाग आहे कसं काय? म्हणजे त्याला द्यावं लागते का? बरमोड्याची गाठ आहे 12 महिने. देतो बाबा. किती दिवस झाले रे तुमचं मंडळ? 10 वर्ष झाले. मग आरती म्हणून दाखवा. मंडळ इथलं टिळक मित्र मंडळ नाही म्हणत मी, तिथलं एकमेकाकडे पाहत. अरे आरती. मग एखादा म्हणतो येतंय ना, हा म्हटली. आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, बरोबर आहे. पुढचं वार्ता विघ्नाची. सांगा आता, तुम्हाला आव्हान आहे माझं. काय डोकं चालवता? सुख करता सुख प्राप्त करून देतो, दुःख हरता दुःखाचं हरण करतो, आणि वार्ता विघ्नाची. रोज रोज तुमच्या विघ्नाची वार्ता घरी आणून देतो. बसवल का पुढच्या वर्षी गणपतरावला कोणी? म्हणून इंग्रजीपेक्षा कठीण मराठी आहे. खालच्या लाईन मधला नुरवी वर वेल्डिंग केला तर आरतीचा अर्थ लागतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. आणि मग पूर्वी प्रेम कृपा जयाची. तेव्हा जमतं. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. आता तर चाली लावू लावू आरतीचं पार बिघडून टाकलं. कुठून हो हो घातला कोणास माहीत. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतो आणि म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतो नको रे, हे पुन्हा म्हणतो हो हो. कुठून काढला हो हो कोणास माहीत. म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. त्या गणपती उत्सवातला हा कार्यक्रम आहे. ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे ते उत्तरेश्वर भगवान आहे. मानव जन्म मिळाला आपल्याला ते पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे. ही येरजार संपवण्याची क्षमता मानव जन्मामध्ये आहे.
म्हणून साधू संत काकुळतीला येऊन सांगतात, ज्याच्या करता मानव जन्म मिळाला त्याच्या द्वारा ते करा, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेणे डोळे जन्म यमाची यातना, गडे नरम यमाची यातना, जेणे डोळे जन्म यमाची यातना, जेणे डोळे जन्म यमाची यातना. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. यमाची यातना माहिती आहे ना? तिथे गेल्यानंतर बरं का डॉक्टर साहेब, चित्रगुप्ताला यम धर्म विचारतात. अगदी थोडक्यात सांगतो, 9:30 मोकळे करतो तुम्हाला, काढायचं. मग चित्रगुप्त वाचन करतो. इतकं वाईट, इतकं वाईट, इतकं वाईट, चित्रगुप्त म्हणतो श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. कारे आरे कारेची भाषा सुरू होते. कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले, यम धर्म पुसे दया दोषियास, यम धर्म पुसे दया दोषियास, यम धर्म पुसे दया दोषियास, यम पुसे दया दोषियास. कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते. यम धर्म पुसे तया दोषी अशी कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. आणि मग पुढे यातना. एक हात एक यमदूत धरतो, एक हात दुसरा यमदूत धरतो आणि खिळ्याच्या वनातून चालवतं त्याला. खिळ्या आरपार 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 घुसतात. पायाची चाळण होती. काही असंही म्हणतील, केमचे काय बाता हानता महाराज, पायाला खिळे. अहो डेड बॉडी तर आमच्याकडे आहे आणि कोणाच्या पायाला खिळे. तुमचं बरोबर आहे, हे अंत्यसंस्कारासाठी तुमच्या स्वाधीन केलेली आहे ही डेड बॉडी. फक्त जीवात्मा वर जातो आणि त्याला तिथं भोगण्यासाठी एक शरीर मिळतं. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश राहा, आजारी पडा, मुलं स्पेशल गाडी करून तुम्हाला पुण्याला नेतात, मोठ्या दवाखान्यात गाजलेल्या. तुमच्या अंगावर 50,000चा पोशाख आहे, नाही चालत, तिथे काढून घेतल्या जातो, त्यांचा झगा घालायचा. तिथं झगा तयार आहे दवाखान्यात. माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा, आपोआप मिळतं. तसं तिथं एक शरीर तयार आहे, जीवात्मा तिथे जातो आणि त्या शरीरात प्रवेश होतो. आणि मग एक हात एक यमदूत, एक हात यमदूत. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्या खिळ्याहून आरपार आरपार छिद्र पायाला पडले की मग खैर नावाच्या लाकडाच्या निखाऱ्याहून चालवतात. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. आणि त्याच्यानंतर तेलाच्या तापल्या कढईत टाकतात, निघतात ती ज्वाळ तैल पाकी. आणि त्याच्यानंतर तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभाबाई कौटाळती, तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाई कौटाळती, म्हणून या तुका येतो काकुळती. अरे यमाची यातना का? मरावं लागलं म्हणून. मरण का? जन्म झाला म्हणून. मग आता जन्मालाही यावं लागणार नाही आणि मरण्याची भानगड यमाची यातनाही सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काय. इथपर्यंत आलो आपण. आता प्रत्येकाची इच्छा काय डॉक्टर साहेब?
साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. कोणाला नाही विचारा तुम्ही. इथे जर शेतकरी असेल तर त्याला विचारा. म्हैस असावी, म्हैस असावी, मारकी नसावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा. औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, आणि आजार कायमचा गेला पाहिजे. तसं पारमार्थिक क्षेत्रातही साधन सोपं पाहिजे आणि ज्या अपेक्षित आपण फळाची अपेक्षा ते फळ मिळालं पाहिजे. मग अनेक साधनं आहे की याच्यात कीर्तन होईल. योग आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे. पण प्रत्येक साधनाचा विचार करा तर त्याच्यामध्ये काठिण्य आहे. योग उच्चार करायला कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन जय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल भंग. भूत पीडन कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा शेत तोडून करिवो वनभंग. ऊर्ध्व भाषेचा चेतन मंडी करिवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्ष रंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण बस हा योग मार्ग. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे आपली. 100 पैकी 1.25 तुम्हाला. क्या बात है. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. गोद पीडन कुंडलिनी कलिमल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडुणे करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. जिथे उच्चारण असाय तर प्रक्रिया कशी असेल? म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुबटाता या दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. एकाची बायको 12 वर्षापासून पडून होती, हालचाल नाही. कोणीतरी सांगितलं अरे सोपा उपाय आहे, भैरवी मातेचा जप कर, उठून बसल, 12 तासात उठून बसल. आणि ते सकाळी बसलं जप करीत. 12 वर्षे बायको पडून आहे. जप केला 6ला सुरू, संध्याकाळच्या 6 पर्यंत. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. संध्याकाळी 6 वाजता बायको उठली. डॉक्टर साहेब जे 12 वर्षे पडून होती पोरग पळत आलं. बाबा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. आनंदात जपत चालू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं. पप्पा मेली. का झालं? रचा भ झाला. मंत्र चढे थोडा. भार्याम रक्षती भैरवी उठली, भार्याम भक्षती मेली. हा सूक्ष्म मार्ग आहे. कर्म योग दुस्तर आहे. ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणार आहे. मग राहता राहिला तो भक्ती मार्ग सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु पुण्य नागव्या पापा, पुण्य नागव्या येने जाने के पार, येने जाने के पार, येने चाहिए की करनी थी, येने चाहिए की करनी थी, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा.
इथपर्यंत आलो आपण. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवया पापा. आपण आम्हाला इच्छित फळ, तुमची इच्छा काय आहे? यरदार संपवायची. अरे तेच सांगतो ना मग. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. फायदा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. जन्म मरण यरझाळ संपवण्याची क्षमता या भक्तिरूपी साधनामध्ये आहे. मग त्याला वाटलं बरं झालं, आता बरं झालं. पण भक्ती कोणाची करावी? कारण शास्त्र मान्य 5 दैवत आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती, ही 5 दैवत. त्याला वाटलं आता 1 तास कीर्तनाचा राहिला फक्त. बरं का डॉक्टर, असंच होतंय ते. 1च तास राहिला. ते लेकरू सांभाळ ना, कोणाचं असेल ते सांभाळ. त्याची आई असेल, कोणी वडील असेल, असं सोडून देऊ नका ना. ते काय विक्षेप होतो, मध्ये काहीतरी प्रसंग तुटून जातो. आई वडील बसलेले असतील, वाईट वाटून घेऊ नका. मी या बाकीच्या श्रवण करणाऱ्या लांबून लांबून आलेल्या लोकांसाठी विनंती करतो. हे तर 12 महिने चाललं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. 1-2 तास तरी थोडा मोह टाळा ना. 2 तास. विठ्ठल विठ्ठल दैवत आहे. भक्ती कोण्या देवाची करावी? त्याला वाटलं वेळ घालवण्यापेक्षा त्या दैवताच्या भक्तालाच विचारावं. म्हणून आता सुरुवातीला गणपती बाप्पाच्या भक्ताकडे आला. आम्हाला भक्ती करायची आहे. बरं, मग 5 दैवत शास्त्राने सांगितलेली आहे. हां, पण नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे तुला काय पाहिजे? मज लागी दुःख व्हावे नाहीसे कोणी भावे ना जीवे. दुःख नकोण सुख प्राप्ती अशी प्रत्येकाची इच्छा आहे ना. आणि तेच खातं आमच्या गणपतरावकडे आहे ना. सुख करता दुःख हरता. मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. त्याला वाटलं तास 1च राहिला, आपल्याला इतकी वेळ घालवण्यात वेळ नाही. आता हे कळलं पण अजून 4 दुकानं विचारून घेतो, मग नंतर निर्णय घेतो. मग तिथून सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ मेघात रूपांतर, पाऊस पडतो, पर्जन्यात अन्न संभवान, अन्नामध्ये तू जगतो. तूच ठरव. म्हणला हे तर पहिल्यापेक्षा बरोबर वाटलं. म्हणलं आता 3च दुकानं राहिली. म्हणून शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, उपासना सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून बाकी फुटाणे खाता येते. ते पूर्वी संतोषी आपल्या लहानपणची गोष्ट. काय सिनेमा चालला होता राजा, सगळे तेच गाणं म्हणायचे संतोषी मातेचं. जमदार तुम्हालाही पाठ असेल. यह वह जह तह मत पूछो कहा कहा है संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई. राई का पर्वत कर सकती पर्वत की राई, पर्वत की राई. बिगड़ी बनाने वाली, कष्ट मिटाने वाली, दुखड़े हटाने वाली माँ, अपने संतोष. जाऊ दे कामापुरता आपला. फुटाणे खाता येतात, आंबट नाही खायचं बस. म्हणजे शक्तीची उपासना म्हणले हे तर याच्यापेक्षा सोपे आहे. म्हणले आता 2च दुकान आहे. म्हणून विष्णूच्या भक्ताकडे, वैष्णवाकडे. वैष्णव म्हणाले, अरे कशाला डोक्यात घेतो बाकीचं? सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं, सगळे जग. आणि लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते तो भगवान विष्णू आहे. आता तूच ठरव. म्हणलं झालं भाऊ, आता जवळजवळ जमलंच. 8:31 झाले, जमलं जाता. आता शेवटचं दुकान उत्तरेश्वर. म्हणून शंकराच्या भक्ताकडे आले. भक्ती करायची इच्छा आहे.
आम्ही सगळ्या भक्तांना विचारत आलो, गणपतीच्या, सूर्याच्या, शक्तीच्या, विष्णूच्या. आता कुठून आला? म्हणले विष्णूच्याच भक्ताकडून. काय म्हणले वैष्णव? वैष्णव म्हणाले आमचा विष्णू सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते, साक्षात लक्ष्मीचा पती आहे. शंकराचे भक्त म्हणले तो लक्ष्मीचा पती आहे, श्रीमंत आहे. अरे पण भक्ताची काय परिस्थिती आहे? आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव जवळी येता चोर झाके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखी, कुतरी घर राखी, नाथ डुकायसी सांगा, नाथ डुकायसी सांगा, नाथ डुकायसी सांगा, नाथ डुकायसी सांगा, डुकायसी सांगा, नाथ डुकायसी सांगा, नाथ डुकायसी सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखी ती, सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, भगवान विष्णू श्रीमंत आहे, पण भक्त आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. ते चिठ्ठी यासाठी आली की वानर रूपामध्ये हनुमानजी कीर्तनाला येऊन बसले, याची चिठ्ठी आली. त्यांनाही कळलं असेल की हा बाबा 30 वर्षांनी आला आणि हा बाबा आपल्या पार्टीचा आहे, म्हणजे ब्रह्मचारी आहे, म्हणून ते आमच्या पार्टीचे लोक येतात. विठ्ठल आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. अरे ते स्वतः सांगतात बरं का डॉक्टर साहेब. एक मजा सांगतो. दद्वयम नास्ति दंतानाम, बद्वयम भूरी भोजनम, उद्वयम वृत्तिरस्माकम, फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. 2 द म्हणजे दही न दूध, हे नीट ऐकाय. द्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, 2 भ खातो म्हणजे भाजी न भाकरी. हे मराठी कळेल ना? बस. तुमचा व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय आहे, उष्णन उदार. घरातली संपत्ती काय? फद्वयम गृहकर्मणी, फुटके भांडेन फाटके कपडे, आम्ही सदैव सुडके. हा? अरे विष्णू श्रीमंत आहे, पण भक्त तुमचं कसं काय? आमचा शंकरजी श्रीमंतच आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, भक्ताला श्रीमंत करतो. हे नीट ऐका. शंकरजी श्रीमंत आहे, याच्यावर एक कीर्तन होईल. स्वयमेव महेशः तनयो गणेशः सका धनेशः स्वस्रो नगेशः तथा तनम कारितः. नाही तर शंकरजी श्रीमंत आहे, धनवान आहे. त्यांचा मित्र कोण आहे डॉक्टर साहेब? 4 संबंध बरं सांगतो अर्ध्या मिनिटात. स्वयमेव महेशः, स्वतः महादेव. तनयो गणेशः, सुखकर्ता दुःखहर्ता, हे खातं ज्याच्याकडे तो गणपती पुत्र आहे. स्वस्रो नगेशः, हिमालय सासरा आहे. आणि सखा धनेश, धनेश म्हणजे कुबेर. कुबेर त्याचा मित्र आहे महादेवाचा. कुबेराकडे धन किती आहे? 8.5 निधी. एकंदर 9 निधी संपत्ती आहे. 9 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार योजना नाही. मी सांगतो तो निधी लक्षात घ्या.
5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची, हे संपत्ती रावणाची आहे, पावनिधी. मग सगळ्या जगात पावनिधी. आणि आता 2025 आलं तरी 8.5 निधी एकट्या कुबेराच्या ताप्यात आताही. म्हणून देह हे काळाचे, असा धनाचा राजा कुबेर ज्याचा मित्र आहे. सखा धनेशः स्वस्रो नगेशः स्वयमेव महेशः तनयो गणेशः. एवढा श्रीमंत महादेव, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. मग राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्रकारी स्मशानासी वस्ती. स्मशानासी शाबास शाबास. टाकुनी कैलासा सर्व ही संपत्ती स्मशानासी बसती रुद्रकारी स्मशानासी बसती. कोणी संसार सर्व ही संपत्ती स्मशानासी बसती भगवान शंकर आहे, पण उपभोग घेत नाही. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. अरे तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा, मूर्ती नाही बसवता येत मंदिरात, लिंग प्रतिमा असते. मूर्ती फक्त महादेवाची स्मशानात आहे. का? स्मशानात राहतो. शिवमहिमनं पाडायन तुम्हाला नसलं तरी ते एक श्लोक डोळा पुढे आणा. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चित भस्मलेपस्रगुटी नृकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण स्मशानेश्वा क्रीडा, त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. आमचा महादेव श्रीमंत आहे, पण उपभोग घेत नाही, स्मशानात राहतो. त्याचा स्वभाव आहे स्वतः स्मशानात राहतो, भक्ताला धनवान करतो. उलट आहे. 1 नंबरचा भक्त महादेवाचा रावण आहे असं समजू नका. 14 लोक पूजेच्या तयारीला होती. रोज 6 घंटे पूजा करायचा रावण. सकाळी 3ला ब्रह्ममुहूर्तावर पूजा सुरू व्हायची ते 9 वाजेपर्यंत. आणि 14 माणसं, कोणी बेलाचं पानं मोजणारे, कोणी कमळ मोजणारे, कोणी भस्म आणून देणारे, कोणी शेणानं ते जागा सारवणारे, कोणी गंगाजल आणणारे, 14 लोक होते. आणि एकदा बसला 1000 कमळ वाहण्याचा नियम. एक दिवस एक कमळ कमी पडलं, 999 वाहले. उठला नाही. रावणानं आपलं मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं सिर कमळ म्हणून. काट कर शीश को अपने किया जब होम रावण ने और दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा. दिलावर महादेवाला एक कमळ कमी पडलं, मुंडकं कापलं. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. बाथरूम मध्ये आंघोळ झाली की चाललं म्हणत, सुंदर ते धाण उभे वेटेवरी कर्कटावरी ठेवणिया. ठेवणिया शब्द आला डॉक्टर की लक्षात येतं. ठेवला का? मग तुळशी हार गळ्या, काशे पितांबर, आवडीनंतर ह्याची ध्यान, पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मग मकर कुंडले तैपती श्रवणी कंठी कोतुमणी विराजित. आणला का? आणि पुढं आणल्यावर तो काकडे माझे ह्याची सर्व सुख. एका कपात उरकतो काकडा हरिपाडा. रे मुंडकं कापून वाहलं. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, शंकराचे दास रावणाचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले
रावणाचे दास झाले शंकराचे. रावण शंकराचा भक्त, बाणासूर शंकराचा भक्त, स्वतः स्मशानात राहतो आमचा देव बाप्पा, पण धनवान भक्ताला करतो. आता तूच ठरव किती वाजले, तूच ठरव आता भक्ती कोणाची करावी. म्हणजे महाराज आता हे पटलं मला, पण पाऊणच तास राहिला. मग भक्ती करायचं ठीक आहे, पण भक्ती अवघड असेल हो. अरे तेच तर वैशिष्ट्य आमच्या शंकराचं आहे. ऐका नवलयाची ठे